रात्री जेवताना या 6 ते 7 वस्तू खाणं टाळा, अन्यथा गंभीर आजारी पडाल. पोटात बनेल विष, कधीच होणार नाही पोट साफ, आतडीही जातील पिळवटून. आयुर्वेद तज्ज्ञांची माहिती. रात्री चांगलं पोटभर जेवल्याशिवाय झोप येत नाही अशी म्हण त्या ठिकाणी आहे. पण रात्री जेवत असताना आपण असे काही पदार्थ खातो जे जड असतात, ते पचायला वेळ लागतात. त्यामुळे एकतर होतं काय की रात्री आपण काही जास्त ॲक्टिव्हिटी करत नाही किंवा शरीराला जास्त ताण देत नाही. त्यामुळे पचायला जड असलेले जे पदार्थ आहेत तर ते शरीरात पचत नाही आणि हे पदार्थ न पचल्यामुळे ते अगदी पोटामध्येच सडायला सुरुवात होते, त्याचं फर्मेंटेशन व्हायला सुरुवात होतं, ज्यामुळे ॲसिडिटी आणि गॅस तयार होतो, ज्याचा इफेक्ट आपल्या लिव्हरवर, आपल्या यकृतवर, आपल्या पूर्ण पचन संस्थेवर होऊ शकतो. ॲसिडिटीने अल्सर देखील होऊ शकतो आणि याचं रूपांतर पुढे रक्तदाब वाढणे किंवा शुगरची समस्या, मधुमेहाची समस्या मोठ्या प्रमाणावर होण्यामध्ये होत असतं. त्यामुळे आपण नक्कीच ही काळजी घेतली पाहिजे की रात्री आहारामध्ये आपण हे 6-7 पदार्थ कटाक्षाने टाळले पाहिजे, जेणेकरून आपण निरोगी राहू आणि आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. तर खूप महत्त्वपूर्ण अशी आयुर्वेदिक बेसवर दिलेली ही माहिती असणार आहे. त्यामुळे आवडीव तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा, कारण की शेअर करायला काय पैसे लागत नाही. व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आपलं आरोग्य आपल्या जीवनशैलीशी निगडित असतं. आपण कसा, किती आणि कधी कोणता आहार घेतो, व्यायाम करतो की नाही, झोपेच्या बाबतीत आपण काय करतो, या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपला आहार आणि विहार जर चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अन्यथा आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी व्हायला सुरुवात होते. भरपूर आजार आपल्याला तरुणपणातच जडायला सुरुवात होतं. आहाराचे काही नियम असतात आणि ते पाळले तर आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्यामुळेच रात्रीच्या वेळी झोपताना काही गोष्टी आहारात आपण आवर्जून टाळायला हव्यात असे आयुर्वेदात सांगितले जाते. शक्यतो रात्रीचा आहार हा हलका असायला हवा. रात्री झोपताना जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाही आणि त्यामुळे पचन क्षमतेवर ताण येण्याची शक्यता असते. रात्री झोपल्यावर आपल्या शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. अशा वेळी आहारात सहज पचणारे पदार्थ घ्यायला हवेत. आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर वरालक्ष्मी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत. चला तर जाणून घेऊयात 6 ते 7 असे पदार्थ की जे रात्रीच्या जेवणात अजिबात घेतले नाही पाहिजेत, नाहीतर रक्तदाब, मधुमेह किंवा मोठ्या कॅन्सरला देखील सामोरं जावं लागू शकतं. पहिला पदार्थ आहे दही. आता दही प्रत्येकालाच आवडतं. उन्हाळा मध्ये तर दही हा आवडता विषय. दह्याची लस्सी, दह्याचं ताक, मठ्ठा या गोष्टी आपण आवर्जून जेवणाबरोबर सकाळ असो किंवा संध्याकाळ असो खातच असतो. दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते आरोग्यासाठी खूप चांगलं काम करत असतं. पण दही हे पचायला काही प्रमाणात जड असतं, त्यामुळे ते रात्रीच्या वेळी खाणं शक्यतो टाळावं. तसेच दही हे प्रकृतीने थंड असल्यामुळे जर तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सेवन केलं तर तुम्हाला सर्दी होऊन कफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो रात्री दही किंवा दह्याचे पदार्थ खाणं हे आपण टाळलंच पाहिजे. दुसरा पदार्थ जो रात्री कधीही खाल्ला नाही पाहिजे तो म्हणजे तळलेले पदार्थ. आता तळलेले पदार्थ भजे, वडे, शेव, पापड हे असे चटपटीत पदार्थ आहे की जेवणाबरोबर नेहमी खाल्ले जातात. तळलेले पदार्थ खाणं हे प्रत्येकालाच आपल्या जेवणाबरोबर आवडतात. मात्र रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ जर खाल्ले तर ते पचायला जड असतात, कारण की तेल हे खूप कॅलरीफिक व्हॅल्यू असलेली गोष्ट असते. तेलाच्या एका ml मध्ये 9 किलो कॅलरीज असतात, ज्या 100 ग्रॅम काकडीच्या बरोबर असतात किंवा जवळपास एका चपातीच्या बरोबर असतात. मग रात्री आपण जेवल्यानंतर विशेष एकतर हालचाल करत नाही, लगेच झोपतो. त्यामुळे हे जे काही तळलेले पदार्थ आहेत तर हे पचण्यामध्ये खूप त्या ठिकाणी अडचण येत असते. त्यामुळे कदाचित पोटामध्ये भरपूर ॲसिडिटी, त्याचबरोबर जळजळणे असे प्रकार त्यामध्ये होऊ शकतात. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तर ती बऱ्याच वेळा बरेचसे लोक करतात. बऱ्याच वेळा जेवण झाल्यानंतर आपण ही गोष्ट करतो तर ती म्हणजे फळे. आता बऱ्याच वेळा काही लोकांना जेवण झाल्यानंतर फळं खाण्याची सवय असते. बरीच लोक रात्री TV पाहता पाहता बऱ्याच वेळा जेवण झाल्यानंतर 1 तास 2 तासाने कुठलं तरी फळ खातात. पण आता या फळामध्ये असं असते, फळ पचायला सोपं असतं, लवकर पचतं, पण या फळामध्ये शुगर किंवा जे काय साखरेचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यामुळे हे जे काय फळं आहेत तर हे जर तुमची पचन क्षमता जर स्लो असेल तर हे फळं तुमच्या शरीरामध्ये जाऊन मोठा घात तयार करतात रात्रीच्या वेळी.
हे तर काय होतं, ते एक तर तुम्ही आधी जेवलेले असतात आणि जेवल्यानंतर जर फळे जर तुम्ही खाल्ली, तर जे काही खालचं जेवण आहे ते हळू पचतं आणि फळं वरती त्या ठिकाणी राहतात आणि ते फर्मेंट म्हणजे एक प्रकारे सडायला सुरुवात करतात, ज्याने ॲसिडिटी होऊ शकते, ज्याने गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पोट कायम फुगलेल्या अवस्थेत राहू शकतं. त्यामुळे शक्यतो रात्री कुठलंही फळ खाणं टाळावं. त्यानंतर चौथा पदार्थ आहे प्रोसेस्ड फूड किंवा खारट पदार्थ. जे तयार पदार्थ आहे, ज्यामध्ये पिझ्झा, बर्गर किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या ह्या आहेत प्रोसेस केलेल्या असतात, तर त्या आरोग्यासाठी एकतर केव्हाही घातकच असतात. पण त्या व्यतिरिक्त जे चिप्स असतील किंवा इतरही काही पॅकेज फूड असतील, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. पण हे आरोग्यासाठी फार घातक आहे आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी तर हे 100% टाळायलाच पाहिजे. आता यानंतरच्या लिस्टमध्ये अशा 2-3 गोष्टी आहेत, की ज्या तुमच्या दृष्टीने फार आरोग्यदायी आहेत. त्यांच्या इतकं आरोग्यदायी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. पण त्या रात्री खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. ते म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, ज्या पचायला जड असतात. ज्यामध्ये राजमा, मटर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या देखील पचायला जड असतात. तर त्या देखील त्यामध्ये खाऊ नये. त्यानंतर मोड आलेली कडधान्य, मोड आले मोड आले मूग, मोड आली मटकी, तर यामध्ये फायबर भरपूर असतं. या फायबरमुळे हे पचायला भरपूर वेळ घेतं आणि पचायला जितका जास्त वेळ लागेल, रात्री एक तर पचनक्षमता जास्त ॲक्टिव्ह नसते. त्यामुळे हळूहळू ते गॅस धरायला लागतं आणि तुमच्या शरीरामध्ये मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो. यानंतर रात्रीच्या वेळी एक गोष्ट आपण कटाक्षाने टाळायला पाहिजे, ती म्हणजे ज्या काही आपल्या पालेभाज्या, ज्यामध्ये पालक असेल किंवा शक्यतो पालेभाज्या या रात्री खाल्ल्याच नाही पाहिजे, ज्यामध्ये वात प्रकृती असते, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वाताची जी काय आहे ती परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ज्यामुळे वात तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे पालक, मेथी किंवा इतरही ज्या लीफी ग्रीन्स म्हणजे ज्या पालेभाज्या आहेत, तर त्या शक्यतो टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात आवडती गोष्ट जी उन्हाळ्यामध्ये कायम खाल्ली जाते, ती म्हणजे आईस्क्रीम. तर आईस्क्रीम देखील ही रात्री खाणं टाळावं. आईस्क्रीममध्ये देखील दूध किंवा इतर प्रिझर्वेटिव्हज असतात, कलर फ्लेवर्स असतात, तर ते देखील पचायला फार त्या ठिकाणी प्रॉब्लेम देतात. त्यामध्ये शरीरामध्ये भरपूर अडचणी त्यामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळेच शक्यतो आईस्क्रीम हे आपण दुपारी त्या ठिकाणी खावं. शक्यतो होममेड आईस्क्रीमच त्या ठिकाणी खाल्लेलं कधीही चांगलं आहे. तर त्यानंतर शेवटचा जो पदार्थ आहे तो म्हणजे चिकन, मटन, मासे, नॉनव्हेज. आता हे सगळ्यांना माहिती आहे की नॉनव्हेज किंवा कुठलाही जो प्राणीजन्य पदार्थ आहे तो पचायला जडच असतो. कारण की फार कॉम्प्लिकेटेड फॅट्स आणि प्रोटीन्स त्याच्यामध्ये असतात, जे शरीराला ते ब्रेकडाऊन करायला किंवा पचवायला भरपूर एनर्जी लागत असते आणि ती एनर्जी सुप्त अवस्थेत पडलेल्या आपल्या पचन क्षमतेमध्ये रात्री उपलब्ध नसते. त्यामुळे ते पोटामध्ये पचत नाही, ज्यामुळे पोटावर ताण येतो आणि बऱ्याच वेळा तुमचं पोट दुखणं, पोटामध्ये जडपणा येणं, ॲसिडिटी होणं, अशा प्रकारचे प्रकार तुम्ही मटन किंवा चिकन किंवा मासे रात्री खाल्ल्यानंतर नक्कीच अनुभवले असेल. त्यामुळे नक्कीच नॉनव्हेजचे पदार्थ रात्री खाणं टाळावं. हे होते काही पदार्थ जे रात्री कधीही खाऊ नये, ज्याने मोठा दुष्परिणाम होऊ शकतो.